आणि अशा रीतीने आम्ही आता पाताळ भुवनेश्वरच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत. महादेव भोजनालय, महादेव होमस्टे अशा सगळ्या पाट्या दिसायला लागल्या आहेत. घरं दिसत आहेत, छोटी छोटी दुकानं दिसत आहेत. इथे बऱ्याच गाड्या पार्क केलेल्या आहेत ऑलरेडी, म्हणजे बरेच जण आलेले आहेत ऑलरेडी आमच्या आधी. आणि हे समोरनं बहुतेक एंट्रन्स दिसतं. हा मंदिराच्या सगळ्या आजूबाजूचा परिसर आहे. बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत. या साईडने आम्ही आलो अरे या रस्त्याने, आणि इकडनं खाली अर्धा किलोमीटर चालायचं आहे असं त्यांनी सांगितलं. चालायला रस्ता व्यवस्थित केलेला आहे त्यांनी, आणि इकडनं अर्धा किलोमीटर चालायला. अशा पायऱ्या केलेल्या आहेत खाली उतरायला, आणि जवळजवळ अर्धा किलोमीटर खाली चालत जायचं आहे. आणि या पायऱ्या अशा फिरून इकडे खाली गेल्यात समोरच्या बाजूला इकडे, आणि तिथे समोर आता बघू किती लांब आहे ते, चालायला सुरुवात करतो. या अशा पायऱ्या आहेत. आता इकडे 2 फाटे फुटलेत. कुठल्या साईडला जायचं ते बघायला लागणार आहे. महात्मा गांधी मनरेगा गॅरंटी योजना, त्याच्या अंतर्गत बहुतेक काम केलेलं दिसतंय. हो बघा, इथे पाठी लावली आहे म्युझियम आणि गुफा मंदिर उजवीकडे. इथे पण डाकघर आहे भुवनेश्वरचं. या साईडला आपल्याला जायचं आहे. जर का तुम्हाला काही ताण लागली, चहा वगैरे प्यायचा असेल तर इकडे चांगली दुकान आहेत. ज्यूस आहेत, भजी, मॅगी बिगी सगळं तुम्हाला इकडे मिळू शकतं. वरनं थोडी खाली उतरायला सुरुवात केली, असं वाटलं आता खाली उतरतोय. थंडी कमी असेल, पण इकडे ग्रीनरी एवढी आहे, सूर्यप्रकाश खाली येऊ शकत नाही, एवढी गर्द आणि दाट झाडी आहे इकडे सगळीकडे. त्याच्यामुळे आता इकडे खाली इनफॅक्ट गार जास्त वाटतंय. साधारणतः 1/2 किलोमीटर आमचं चालून झालेलं आहे. अजून एक साधारणतः अर्धा किलोमीटर, अजून 1/2 किलोमीटर थोडंसं बाकी आहे. एक अर्धा किलोमीटर वॉकिंगचा ट्रॅक आहे. समोर दिसतं इकडे मंदिर आलेलं. तर पुढे जाऊ आणि बघूया. आणि फायनली आम्ही मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंदिर कमेटी पाताळ भुवनेश्वर आपका हार्दिक स्वागत करती है. केव टेम्पल्स, पाताळ भुवनेश्वर टेम्पल. कमानीमधनं आतमध्ये शिरल्यावरती हा असा रस्ता आहे चालायचा, आणि भाविकांनी बहुतेक नवस्फूर्तीसाठी म्हणून या अशा साईडला सगळीकडे घंटा बांधलेल्या आहेत, आणि या वाजवत 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 बरेच जण जातात, आणि आपल्या मनातली काय इच्छा असेल, मनोकामना असेल ती देवाकडे पोचती करतात. असंख्य घंटा अशा इथे बांधलेल्या आहेत. रस्ता चांगला बऱ्यापैकी बांधून काढलेला आहे, म्हणजे असं काही रिस्क रस्त्यामध्ये चालताना किंवा हे करताना काही नाही. आता इकडे बहुतेक बूट काढायचे आहेत, आणि इथे बूट काढून पुढे जायचं. मंदिरामध्ये खाली जाऊन आलो. एक साधारणतः 30 ते 40 फूट खाली उतरायला लागतं. सुरुवातीला नेहमीप्रमाणे थोडी भीती वाटली. मी आणि मनीषा परत उलटं फिरायला लागलो, पण आमचे जे सारथी आहेत अर्जुन म्हणून, त्यांनी आम्हाला फोर्स केला आणि ते हाताला धरून खाली घेऊन गेले. आणि हाताला धरून खाली घेऊन गेल्यावरती जे आम्ही दृश्य पाहिलं, मला अक्षरशः आता माझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे की आमच्याबरोबर जे पुजारी होते त्यांनी ज्या काही गोष्टी आम्हाला सांगितल्या खाली गेल्यावरती, आणि ज्या काही गोष्टी आम्ही अनुभव केल्या,
आता तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघालाच आमच्या पुजाऱ्यांचा, पण व्हिडिओ बघून त्यांनी जे सांगितलं ते ऐकून जेवढं तुम्हाला समाधान मिळणार नाही किंवा तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही, त्याच्यापेक्षा भव्य आणि दिव्य असं सगळं खाली पाषाण रूपामध्ये तुम्हाला आणि आपल्याला बघायला मिळतं. आपल्या सगळ्या पौराणिक गोष्टींमध्ये आणि देवदेवतांच्या गोष्टींमध्ये मला माझ्या लहानपणापासूनच खूप इंटरेस्ट, खूप माझी आवड आहे त्याच्यामध्ये. आणि ज्या गोष्टी लहानपणापासून ऐकलेल्या आहेत की ऐरावत म्हणा, पांडव कसे वागले, पांडवांनी या इथे काय केलं, कुठले कुठले द्वापरयुग कसं आहे, कलियुग कसं आहे. नंतर मी मगाशी ऐरावतचा उल्लेख केला तर ऐरावतचे 1000 पाय, त्याचे दाखवायचे दात, त्याचे खायचे दात. नंतर पार्वती देवीनी गणपतीला जे बाहेर उभं केलं होतं, पार्वती देवी ज्यावेळेला स्नान करत होत्या त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कोणाला यात पाठवू नको. आणि गणपतीनी शंकर भगवान यांना स्वतःलाच आतमध्ये पाठवलं नाही. त्यावेळेला शंकर भगवानांनी त्यांचं शिर मस्तक उडवलं तर ते मस्तक नसलेलं गणपतीचं धड तिथे खाली आहे. आणि त्याच्यावरती संजीवन बुटी किंवा संजीवन वृक्ष त्याच्यावरती आहे आणि त्यातनं अमृत मिळत होतं गणपतीला. आणि त्याच्यामुळे धड नसतानासुद्धा गणपती देव आपले कसे जिवंत होते हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला बघायला आणि अनुभवायला मिळतं. पाताल भुवनेश्वर मंदिर के बाहर से बोल रहे हैं। तो मेरा नाम है भगवत सिंह भंडारी, मंदिर पुजारी। और ये गुफा है, जो इस गुफा की खोज त्रेता युग में हुई थी। त्रेता युग में सूर्यवंशी राजा ऋतुपर्ण ने इस गुफा की जब खोज की तो इसी गुफा के अंदर से 4 धामों की यात्रा की थी। तो सबसे पहले यहाँ पर शेषनाग जी के दर्शन होते हैं। तो शेषनाग जी 7 फन फैलाए हुए हैं, सारी गुफा को अपने सिर के ऊपर धारण किए हुए हैं। इसके अंदर में फिर एक हवन कुंड बना है जिसमें जन्मेजय ने सर्पों का यज्ञ किया था। राजा परीक्षित के उद्धार के लिए सर्प यज्ञ किया गया, सारे पातालों के श्राप इसमें नष्ट कर दिए गए। तो यज्ञ करते समय एक नाग निकल गए थे, तक्षक, जिन्होंने राजा परीक्षित को डसा था। इनके बगल में एक सांप जो है वासुकी, जो हवन करते समय उड़ के शंकर भगवान के शरण में चले गए। तो शंकर भगवान ने इनको अपने गले में शरण दिए। तो इन्हीं से सारे संसार के सांपों की उत्पत्ति हुई। इसके आगे के बढ़ने के बाद शेषनाग जी की रीढ़ की हड्डियाँ शुरू होती है। जो सारा गुफा बनी है शेषनाग जी के पेट के अंदर में बनी है। इसके आगे जाने के बाद गणेश जी हैं, जो सिर कटे हुए हैं, उनका धड़ है। ऊपर से कमल के फूल से इनको अमृत दिया गया। जब तक इनमें हाथी का सिर नहीं जोड़ा गया तब तक इनको जिंदा रखने के लिए सहस्त्रदल कमल से अमृत से जिंदा रखा गया। इन्हीं के बगल में सुंदर 4 धाम बने हुए हैं। केदारनाथ, जो सेम केदारनाथ जी जैसे यहाँ पर भी विराजमान हैं। उन्हीं के बगल में बद्रीनाथ जी हैं। तो बद्रीनाथ में बद्री पंचायत बनी हुई है। उन्हीं के बगल में अमरनाथ जी हैं और अमरनाथ जी की गुफा है। और उसके बाद आगे देखने जाते हैं तो वहाँ पर काल भैरव हैं अपने विराट रूप में, जो शंकर भगवान का ही अवतार काल भैरव में है। तो उनकी जीभ लटकी हुई है। पुराण में लिखा है कि स्कंद पुराण में जो आदमी इनके पेट से जाकर पूछ तक निकल जाएगा उसका पुनर्जन्म नहीं होता है, वो मोक्ष की प्राप्ति ले लेता है। तो इन्हीं के बगल में शंकर भगवान का एक झोला है, जो विभूति रखने वाला झोला। और उन्हीं के बगल में उनका आसन बनाया शंकर भगवान का। सबसे ऊंचा आसन माना जाता है काला कंबल। काला कंबल बिछा हुआ है, उसके नीचे बगंबर शाला बिछी है। उसके आगे जाने के बाद वहाँ पर सुंदर एक मूर्ति बनी है जिनको पाताल भैरवी के नाम से जाना जाता है। भुवनेश्वरी देवी, पाताल भैरवी, पाताल चंडिका के नाम से उनको जाना जाता है। तो उनके आगे जाने के बाद वहाँ पर 4 द्वार बने हैं जिससे हम अंदर प्रवेश होते हैं। वह धर्म द्वार, जिससे आगे निकलते हैं वो मोक्ष द्वार है। और उनके दाएं हाथ की तरफ रण द्वार है, जो रणभूमि की लड़ाई के बाद बंद हुआ था। बाएं हाथ की तरफ पाप द्वार है, जो त्रेता युग में राम रावण लड़ाई के बाद बंद हो गया था। अभी जो मोक्ष द्वार से अंदर जाते हैं वो मोक्ष द्वार कलयुग का अंत होने पर बंद होगा। और उसके बाद आगे निकलने के बाद एक पारिजात वृक्ष है जिसको द्वापर में कृष्ण भगवान स्वर्ग से लाए थे सत्यभामा के लिए। तो वो पाताल में शंकर भगवान की 1 अंगुली में पहले तल में रुका हुआ है। इसके आगे को वहाँ सप्तऋषि आश्रम बने हैं,
उनमें 7 सप्त ऋषियों ने तपस्या की थी और एक मार्कंडेय ऋषि मुनि का आश्रम बना है, जिसमें मार्कंडेय ऋषि मुनि ने 4000 वर्ष तपस्या के बाद मार्कंडेय पुराण लिखा था। इसके आगे को जो गुफा जाती है उस गुफा का नाम कदली वन है। कदली वन जो है वो मथुरा वृंदावन में निकलता है। तो इसमें भीम का घमंड हनुमान जी ने चूर किया था द्वापर युग में। वो गुफा अभी आगे को प्रवेश बंद है। तो उसके आगे निकलने के बाद ऊपर में सुंदर एक कामधेनु गाय का थन बना हुआ है, जिससे 3 युगों में दूध निकलता था। अभी कलयुग के प्रभाव से उस दूध का पानी बना है। तो नीचे वो जो दूध टपकता था वो ब्रह्मा जी के 5वें सिर में टपकता था। वहाँ पर ब्रह्म कपाली है। तो पुराणों के आधार पर वो ब्रह्म कपाली में पैतृक पिंड दान दिया जाता है। जैसे गया बद्रीनाथ जाया जाता है, तो वैसे ही तो यहाँ पाताल में भी जो अगर आदमी पैतृक पिंड दान करना चाहता है उसमें पैतृक पिंड दान होता है। इसके आगे सुंदर सप्तकुंड बना हुआ है, जिसमें सप्तकुंड की रखवाली पर, अमृत कुंड की रखवाली पर हंस को रखा गया था। लेकिन हंस ने उस अमृत का दुरुपयोग करने पर उनको शंकर भगवान ने त्रिशूल से उनका मुंह उल्टा किया है और उनको श्राप है कि कोई भी युग बीतेगा आपका मुंह हमेशा उल्टा रहेगा करके उनको श्राप के कारण उनका उल्टा मुंह किया गया है। और इसी कारण उस कुंड का अमृत जो है अभी पिया नहीं जाता है, केवल उसका अभिषेक किया जाता है। उसके बाद आगे निकलने के बाद शंकर भगवान की सुंदर जटाएं बनी हुई है, जिनमें गंगा समी है। जो सफ़ेद आकृति दिखती है वो गंगा जी हैं, काली आकृति जटाओं की है। तो द्वापर में जब राजा भगीरथ गंगा जी को लाए थे, उस समय शंकर भगवान ने अपना जटाओं को फैला के सारी गंगा जी को अपनी जटाओं में संभाल रखा है। उस समय शंकर भगवान ने नर्मदेश्वर महादेव जी का रूप धारण किया था। जो नर्मदा नदी में नर्मदेश्वर महादेव है, उन्हीं का रूप यहाँ पर महादेव जी का है। तो उन्होंने सारी गंगा जी को अपनी जटाओं में धारण किया है। उस समय 33 कोटि देवी देवताओं ने शंकर भगवानों की आराधना की थी। तो यहाँ पर 4 धाम की यात्रा पूरी मानी जाती है। इसके नीचे कुंड बना है, वो विश्वकर्मा कुंड है, जो द्वापर में पांडवों के पीने के लिए बनाया विश्वकर्मा जी ने। और इन्हीं के बगल में नंदी विराजमान है और उनसे आगे जाने में राजा भगीरथ जी की तस्वीर बनी है, जो द्वापर में गंगा जी को लाए थे। उसके आगे जाने के बाद एक सुंदर शिव शक्ति है, जिसको 822 में आदि जगत गुरु शंकराचार्य जी ने कीर्तित कर रखा है। वो त्रिमूर्ति में है, ब्रह्मा विष्णु और महेश। ऊपर से 3 जटाओं से 3 गंगा बारी बारी से जल अभिषेक करते रहते हैं। पहली गंगा ब्रह्मा जी में, दूसरी विष्णु जी में और तीसरी महेश जी में बारी बारी से जल का अभिषेक करते रहते हैं। ये तांबे का जो पूरा कलश चढ़ा हुआ है इसमें, ये 822 में आदि जगत गुरु शंकराचार्य जी ने यहाँ मैन शक्ति को कीर्तित किया हुआ है। यही मैन शक्ति है सिद्धपीठ पाताल भुवनेश्वर महादेव। रोज़ की पूजा इसी में होती है सुबेरे। इसके बाद आगे को एक गुफा जाती है जो काशी तक निकलती है। तो पुराण के आधार पर जिस गुफा में हिरण और कुत्ता भेजा गया था वो त्रेता में यहाँ से काशी में निकले थे। काशी में सूचना मिल गई कि पाताल भुवनेश्वर में यज्ञ संपन्न हो गया, तो उसके बाद उस गुफा को बंद कर दिया गया। और ऊपर में कोटेश्वर महादेव जी हैं, जिनकी विराट रूप में जटाओं में सांप लपटे हुए हैं। और इसके ऊपर में 5 पांडवों का लास्ट टाइम में लास्ट जुआ शंकर और पार्वती के साथ हुआ था। वो जुआ हारने के बाद इसी गुफा से पांडवों ने बद्रीनाथ की यात्रा की। उसके बाद वापस लौटते हैं। वापस लौटने के बाद वहाँ पर पृथ्वी बनी है, उसमें सुंदर 4 युग बने हैं। और जो सबसे बड़ा माना जाता है वो कलयुग का लिंग माना जाता है, और जो सबसे छोटे वाले हैं वो सतयुग। तो उन्हीं के ऊपर में द्वापर है और नीचे में त्रेता युग है। तो कलयुग बढ़ रहा है, तो कलयुग बढ़ते बढ़ते ऊपर जब ब्रह्मांड को टच करेंगे उस समय कलयुग का अंत हो जाएगा। उसके बाद सतयुग का शुभारंभ होगा, नई सृष्टि की रचना होगी। उसी के अंदर को जो गुफा जाती है वो सेतु बंधु रामेश्वरम तक वो गुफा निकलती है। ये भी त्रेता के बाद बंद होगी गुफा। उसके बाद आगे आने के बाद शंकर भगवानों का कमंडल है, जिसमें पूरे 4 धामों के दर्शन करने के बाद वहाँ पर मनोकामना मांगी जाती है। उन्हीं के बगल में ऐरावत हाथी है, जिनके विशाल रूप में 1000 पैर हैं और 7 सूंड हैं। और इसी के साथ ये 4 धामों की यात्रा यहाँ पाताल भुवनेश्वर की संपन्न होती है। ओम नमः शिवाय। ओम हर हर महादेव।
हे आत्ता आपण सुंदर प्रवचन जे ऐकलं ते मंदिरातील मुख्य पुजारी आहेत. त्यांचं नाव आहे भगवंत सिंग भंडारी. त्यांचं कार्ड मी तुम्हाला आता दाखवतो. आणि तुमच्यापैकी जर का कोणाला इकडे यायचं असेल आणि जर का यांना फ़ोन केलात, अगर किसी ने इनको कॉल किया तो ये आपकी सभी इंतज़ाम यहाँ पे कर देंगे. अगर आपको पूजा पाठ करना हो, आपका रहने का इंतज़ाम हो, ये सब आपके लिए यहाँ पे कर देंगे. हम लोग पहले अंदर जाने के लिए थोड़े से डर रहे थे, लेकिन फिर भी बाद में हम लोग थोड़ी हिम्मत करके अंदर गए. लेकिन जब भी अंदर गए तभी ऐसा नज़ारा, अद्भुत नज़ारा, इन्होंने जो भी वहाँ पे नीचे कहा वो पत्थर के रूप में हमको नीचे उसकी हर एक आकृति और उस समय पे क्या हुआ रहेगा ये हमारे आँखों के सामने आ गया. जय पाताल भुवनेश्वर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः. खूपच छान, एकदम अद्भुत असं हा हे आहे अनुभव. आणि वाटलं नव्हतं जाताना, खरंच थोडंसं अवघड वाटत होतं उतरताना. विशेषतः मलाच 2-3दा पाय घसरल्यासारखं वाटलं, त्यामुळे मी परत आले होते. पण हे होणं नव्हतं म्हणून मला आमचे सारथी जे आहेत अर्जुन, ते म्हणले नाही चलाच. आणि मग आम्ही परत जे आत गेलो. आणि आत गेल्यावर किंवा एखाद्या गुहेत गेल्यावर आपल्याला थोडंसं कधी कधी निगेटिव्ह म्हणा किंवा भयानक भीतीदायक असं थोडंसं मनात कुठेतरी येऊ शकतं. पण इथे आत गेल्यावर जे काय प्रसन्न वाटलं, आणि खरोखर पौराणिक आपल्या सगळ्या कथा ज्या आपण आत्तापर्यंत ऐकलेल्या होत्या त्याचा सगळा प्रत्यय पदोपदी येत होता आणि अगदी पटतच होतं ते. त्यामुळे खूप छान, अगदी अद्भुत, अगदी प्रत्येकाने आवर्जून एकदा तरी इथे यायलाच पाहिजे असा हा अनुभव नक्कीच. खूप छान आणि वेगळा अनुभव होता. नाव पाताल भुवनेश्वरी, त्याच्यावर आम्हाला काही अंदाज येत नव्हता. गुहेमधलं एक देऊळ असेल इतकंच वाटत होतं. पण प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर उतरताना जरा अवघड वाटलं. जावं का नाही, पुढे सगळं असंच आहे का, असे बरेच प्रश्नही मनात होते. आणि खूप थंड असेल आणि सगळ्या प्रकारचे प्रश्न. पण आतमध्ये गेल्यानंतरचा अनुभव खूपच छान होता. आणि आमच्याबरोबर जे पुजारी होते त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टींची खूपच छान माहिती सांगितली. आणि विश्वास ठेवायचा नाही असं म्हटलं तरी विश्वास वाटेल अशा सगळ्या गोष्टी होत्या. एकतर लहानपणापासून आपण सगळ्या पुराणातल्या गोष्टी ऐकलेल्या होत्या, त्या कुठेतरी कोरिलेट होत होत्या आणि एकमेकांशी कन्सिस्टंट वाटत होत्या. आणि प्रत्यक्ष जेव्हा आम्ही त्या पाताल भुवनेश्वर मंदिरात, म्हणजे काय जी पिंड आहे त्याचं दर्शन घेतलं, तिथेही खूपच छान अनुभव आला. ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स. जे कोणी या भागात येतील त्यांनी हे नक्की मिस करू नये. थँक्यू. नमस्कार. खूप छान अनुभव होता. अजून एक वेगळाच अनुभव होता. गुफा खूप पुरातन आहे नक्की. स्टॅग्मॅटाइड आपण बरंच ऐकलं होतं, पण त्याला एक मायथॉलॉजिकल आणि पौराणिक आणि दैवी टच दिलेलं मी पहिल्यांदाच ऐकलं. हां, जी कहाणी आहे, जे पुरातन त्रात्यापासून त्यांनी जी सांगितली, विश्वास ठेवावा न ठेवावा हा वेगळा भाग आहे. पण कन्सेप्च्युअली बघायला गेलं ते सुंदर होतं. ते प्रकृती तिथे जे दाखवले किंवा जे प्रतीक होते ते, आणि ते कोरिलेट झाले की ऐरावत दाखवला, ते हत्तीसारखा तोंड दिसत होतं, पाय दिसत होते हत्तीसारखे. त्यामुळे आता काही विश्वास ठेवा न ठेवा, पण एक अनुभव म्हणून येणं फार आवश्यक आहे. खूप छान आहे आणि प्रसन्न ठिकाण आहे. त्यामुळे कोणी इथे येणार असेल या भागात आवर्जून येऊन जावं. तर या अशा ज्या आपल्या सगळ्या पूर्वीच्या पौराणिक कथा आहेत, या पौराणिक कथा आपण ऐकल्या, पण त्या जर का अनुभवाच्या असतील तर इकडे पाताळ भुवनेश्वरीला येणं खूपच आवश्यक आहे. म्हणजे आपल्या पुराणामध्ये आपलं पुराण आणि आपल्या पुराणातल्या गोष्टी याला जर का कोणाला प्रमाण हवा असेल, कारण प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की कुठल्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा आणि कुठल्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही. पण ज्या गोष्टी आपण ऐकतो आणि ज्या गोष्टी आपण पाहतो त्याच्यावरती आपला विश्वास जास्त बसतो. तर ज्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत त्या जर का पाषाण रूपामध्ये आपल्याला पाहायच्या असतील तर हे पाताळ भुवनेश्वरी म्हणून जे ठिकाण आहे उत्तराखंडमधनं, चाकोरी इथपासून साधारणतः एक 35 किलोमीटर अंतरावरती, तिकडे प्रत्येकाने येणं भाग आहे. आणि हे एकदा अनुभवायला पाहिजे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, पण मोबाईल अलाउड नसतानासुद्धा पुजारीजी, भंडारीजी त्यांनी जे आम्हाला सांगितलं आणि मोबाईलवरती पण त्यांनी सांगायचं कबूल केलं आणि मोबाईलवरती पण सांगितलं, याच्यावरनं माझ्यामध्ये तुमचं समाधान होणार नाही. हा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे असा आहे. आणि खाली ज्यावेळेला आपण जातो, खाली उतरावं लागतं. उतरायला अवघड आहे, मेहनत खूप आहे, रिस्क आहे थोडीशी.
पण एकदा खाली उतरलं की जी काही आपल्याला अनुभूती मिळते, जे काय आपल्याला अनुभवायला मिळतं, अक्षरशः अंगावरती काटा येतो. आणि अंगावरती काटाच नुसता येत नाही, आपण त्या युगामध्ये जातो. आणि इथले गुरुजी इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला समजावून शांतपणे बॅटरीच्या लाईटमध्ये, खाली थोडे लाईट आहेत पण त्यांच्याकडे पण एक बॅटरी असते, टॉर्च असतो. त्या टॉर्चच्या लाईटमधनं ते आपल्याला सांगतात की खाली कसं कसं काय काय घडलं. आणि पूर्ण म्हणजे कित्येक हजारो वर्षापूर्वीची सफर ते आपल्याला जिवंतपणी आत्ता या कलियुगामध्ये आपल्याला करून आणतात. ऐकत असताना, तिकडे खाली असताना अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण ज्या काही गोष्टी आहेत त्याला त्याच आकाराचं, त्याच साईजचं त्यावेळेला जर का फोटोग्राफी असती तर ते फोटो कसे आले असते, त्या फोटोंच्या बरोबरीने तिकडे प्रत्येक पाषाणाला वेगवेगळा आकार आलेला आहे. कोणी आता असं म्हणू शकतो की निसर्गाची कमाल आहे, तिथनं पाणी वाहतं, वारं वाहतं, त्याच्यामुळे हे आलं असेल. पण प्रत्येक गोष्टी जी आपली पुराणामधली आहे, शंकराचं कमंडलू असो, ऐरावत असो, ऐरावतचे 1000 पाय असो, गणपतीची मूर्ती असो, किंवा बाकी काही समजा तिथल्या गोष्टी असो, चित्र कमी पडेल पण चित्रापेक्षा सुद्धा मूर्तिमंत तिकडे आपल्याला सगळं अनुभवायला आणि बघायला मिळतं. जसं माझ्या डोळ्यात पाणी आलं तसं ते बघत असताना तुम्ही जर का इकडे आलात तर तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी आल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. अनुभव हा एकदा सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे. आणि ज्या गोष्टी आपण ऐकल्या, पण या गोष्टींचा जर का मूर्तिमंत अनुभव आपल्याला हवा असेल तर हे पाताळ भुवनेश्वरीचं जे ठिकाण आहे तिकडे यायलाच पाहिजे. आतमध्ये जायला 50 रुपये तिकीट आहे, पण 500 रुपये जरी तिकीट असेल तरी खाली जाऊन याची अनुभूती सगळ्यांनी, हा अनुभव एकदा का होईना आयुष्यामध्ये पण घ्यायला पाहिजे. इतकं हे सुंदर आहे, इतकं हे सुंदर आहे. एवढंच बोलतो, मला आता जास्त बोलवत नाही आहे, कारण मी अजूनही त्या खालच्या रम्य आठवणीमध्ये रमलेलो आहे की खालनं मी वरती आलो आहे, पण अजूनही मी त्या द्वापर युगामध्येच आहे, अजूनही मी त्या पौराणिक कथांमध्येच व्यग्र झालेलो आहे. आणि मला असं वाटतं आहे की अजून मी त्यातनं बाहेर पडूच नये. अजून मी अर्धा एक तास आता इथे नुसता असा डोळे मिटून बसणार आहे आणि मग नंतर परत आमच्या रिसॉर्टकडे जायला सुरुवात करणार आहे. जय पाताळ भुवनेश्वर, शिव शिव शंभो, शिव शिव शंभो, शंकर महाराज की जय. एंट्रन्स आहे आणि इथपासून खाली अशी गुहा आहे उतरायला. इथनं आम्ही खाली उतरलो, बरंच जवळजवळ एक 35-40 फूट खाली आहे. आणि खाली आतमध्ये गेल्यानंतर आपली 3 ते 4 मजली बिल्डिंग जेवढी असेल उंच, तेवढी आतमध्ये हाईट आहे, इतका आपण खाली जातो. हे आमचे सारथी अर्जुन, आणि त्यांनी आम्हाला खरंच अर्जुनाला जसं श्रीकृष्णाने सारथ्य केलं तसं त्यांनी आम्हाला आमचे सारथी बनवून मला आणि मनीषाला ते हाताला धरून खाली घेऊन गेले. बाहेर बसले होते ते, मी त्यांना म्हणलं खाली येते का, ते नाही म्हणले. मी आणि मनीषाने खाली उतरायला स्टार्टच केलं, पण एक 2 फूट खाली गेलो आणि आम्हाला थोडीशी भीती वाटली, म्हणून आम्ही परत वरती आलो. आणि वरती आलेलं ते ह्यांनी बघितलं आणि सांगितलं की इतक्या लांब आला आहे तर तुम्ही खाली गेल्याशिवाय परत वरती यायचं नाही, म्हणून हे आम्हाला खाली घेऊन गेले, हाताला धरून गेले, हाताला धरून परत वरती घेऊन आले. तर खरोखरच यांनी आम्हाला आज सारथ्य केलं जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला केलं. आज आमच्या नशिबामध्ये होतं खाली जाऊन पाहणं आणि सगळं याची देहा याची डोळा अनुभवणं. ते आमचे हे जे सारथी आहेत अर्जुन, यांच्यामुळे शक्य झालं. मी यांचं कार्ड आणि यांचा फोन नंबर माझ्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दाखवतो. कोणाला जर का या साईडला यायचं असेल, उत्तराखंड जर का फिरायचं असेल तर यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत आणि तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून यांच्या थ्रू तुम्ही तुमची गाडी, हॉटेल, आयटनरी बरंच काही तुम्ही बुक करू शकता. पाताळ भुवनेश्वरीचं दर्शन घेऊन आलं की इकडे वृद्ध भुवनेश्वर मंदिर आहे आणि असं मानतात की तिकडे दर्शन घेऊन आलं की इकडे सुद्धा यांचं दर्शन घ्यायचं असं मान्यता आहे. तर म्हणून आता आम्ही खालनं इथे वरती दर्शनासाठी आलेलो आहे.